श्रद्धा, सहानुभूती आणि शांत प्रचार मावळचं वास्तव. मावळ आज वेगळाच आहे. रस्ते आहेत, गावं आहेत, माणसं आहेत, पण आज मावळाच्या प्रत्येक वेशीत एक शांत शोक उभा आहे. माननीय अजित पवार यांचा अस्थिकलश आज मावळ तालुक्यातील गावागावांमध्ये दर्शनासाठी फिरतो आहे. ही केवळ एक धार्मिक किंवा परंपरागत यात्रा नाही, ही मावळच्या आठवणींची, एकरूस नानुबंधांची आणि भावनांची यात्रा आहे. ज्या नेत्याने मावळसाठी लाखो नाही तर कोट्यवधी रुपयांचा निधी आणला, आरोग्य सेवांना बळ दिलं, रस्ते, पाणी पुरवठा, शाळा, संस्कृती आणि पर्यटनाला नवी दिशा दिली, तो नेता आज प्रत्यक्षात नाही. ही जाणीव प्रत्येक मावळवाशाच्या मनाला चटका लावणारी आहे. यात्रा ज्या गावात पोहोचते तेथील वातावरण क्षणभर स्तब्ध होतं. काही ठिकाणी हात जोडले जातात, काही ठिकाणी डोळे पुसले जातात, तर काही ठिकाणी अश्रूंना वाट मोकळी करून दिली जाते. आज अनेकांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळतं, एक वेळ आमच्यासाठी दादा काही राजकारणी नव्हते, त्यांच्या गावाचे होते. या सगळ्या वातावरणात मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. पण इथे कुठेही भोंगे, फटाके, मोठे बॅनर किंवा आक्रमक प्रचार दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली औपचारिक प्रचार यंत्रणा थांबवली आहे. कोणतीही मोठी सभा नाही, कोणताही गोंगाट नाही, पण तरीही राजकारण थांबलेलं नाही. ते फक्त स्वरूप बदलून माणसांपर्यंत पोहोचतात. आज उमेदवार थेट घरोघरी जात आहेत, हात जोडून, डोळ्यांत डोळे घालून ते लोकांशी संवाद साधत आहेत. यात्रेच्या निमित्ताने गावोगावी फिरताना ते केवळ मत मागत नाहीत, ते भावना समजून घेत आहेत. या भेटींमध्ये मोठी भाषणं नाहीत, मोठी आश्वासनं नाहीत, पण एक शांत विश्वास आहे. अनेक गावांमध्ये, गटांमध्ये, चहाच्या टपरीवर, घराच्या ओसरीवर एकच चर्चा ऐकायला मिळते, यावेळी मत ठरलेला आहे. ही सहानुभूती कुणी निर्माण केलेली नाही, ती आपोआप उमललेली आहे. दादांनी दिलेल्या कामाची आठवण, त्यांच्या नावाशी जोडलेली आपुलकी आज उमेदवारांच्या रूपाने पुन्हा लोकांच्या मनाशी जोडली जात आहे. म्हणूनच आज मावळमध्ये प्रचार दिसत नाही, पण हालचाल आहे. घोषणा नाही, पण निर्णय आकार घेत आहेत. अस्थिकलशाची ही यात्रा फक्त अंत्यसंस्कारानंतरची परंपरा नाही, ती मावळच्या मनातल्या विश्वासाची साक्ष आहे. आज मावळ शोकात आहे, पण तो शोक निष्क्रिय नाही. तो शांत आहे, संयमी आहे आणि उद्याच्या निर्णयाकडे पाहणारा आहे. हीच मावळची खरी कहाणी आहे.